नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत आंबट, गोड आणि तिखट चवीची भाकरवडी. ती पण खूपच सोप्या पद्धतीने. या पद्धतीने जर तुम्ही भाकरवडी बनवली तर भाकरवडीच्या लेयर्स पण सुटणार नाहीत आणि वडीमधून मसाला पण बाहेर येणार नाही. चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण भाकरवडीचा मसाला तयार करून घेऊया. मसाला तयार करण्यासाठी आपण एका पॅनमध्ये 3 चमचे खसखस घालून घेतलेली आहे. या चमच्यानं मोजून आपण खसखस घेतलेली आहे. आता खसखस आपल्याला मंद आचेवर छान अशी भाजून घ्यायची आहे. आपली जी खसखस आहे ती छान अशी भाजलेली आहे. यानंतर आपण इथं 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तीळ आपण स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत. तीळ पण आपल्याला मंद आचेवर छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजल्याच्या नंतर आपण इथं अर्धी वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे. खिसलेलं खोबरं आपण पॅनमध्ये घालून याला पण आपल्याला मंद आचेवर अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे. इथे आपलं खोबरं जे आहे ते पण छान असं भाजलेलं आहे. ते आपण खाली काढून घेऊया. आता इथे आपण